यानंतर पुण्यामध्ये जाऊयात. उत्तर पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका हा बिबट्यांच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये हॉटस्पॉट बनलेला आहे. इथे दिवसागणिक होणारे बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून इथल्या वाड्या वस्त्यांवर वन विभागाकडून एक झटका कुंपण हे गावकऱ्यांना लावून दिलं जातंय. घराभोवती हे कुंपण लावून बिबट्याचे त्यांच्यावर अथवा त्यांच्या पशुधनावर हल्ले रोखण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. कारण ज्या घराभोवती हे झटका कुंपण उभारण्यात आलेलं आहे तिथे झटका बसल्यावर बिबट्या त्या घराकडे पुन्हा फिरकत नसल्याचं निदर्शनास आलंय. या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. पाहूयात. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामधल्या पोंदेवाडी इथल्या एका घराच्या अंगणात उभा मी आहे आणि इथे हे जे सौर कुंपण म्हणजे वन विभागामार्फत हे सौर कुंपण हे जागोजागी नागरिकांच्या घरामध्ये इन्स्टॉल केलं जाते. वन विभागामार्फत ही सगळी यंत्रणा त्यांना प्रोव्हाइड केली जाते. हे सौर कुंपण बसवल्यानंतर जे बिबट्याचे हल्ले आहेत त्याच्यापासून काही अंशी संरक्षण हे होऊ शकतं. ही संकल्पना आहे याच्या पाठीमागची. हे जे सौर कुंपण आहे याला मध्ये फायबरचे पोल आहेत आणि ज्या धातूच्या तारा आहेत त्याच्यामधून विद्युत प्रवाह हा जेव्हा मशीन चालू केलं जातं तेव्हा प्रवाहित होतो आणि ज्यावेळेस बिबट्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला विजेचा झटका बसतो आणि तो ह्या घरापासून दूर राहतो. विशेषतः बिबट्याला अनेकदा जेव्हा ह्या बाबतीत माहिती होते तो बिबट्या त्या घराकडे परतत नाही अशी देखील इथल्या नागरिकांचे अनुभव आहेत. मावशी हे काय कशासाठी बसवले? ते बिबट्या आतमध्ये येऊ नये म्हणून बसवले. हे कुणी बसवले आणि कसं काय तुम्हाला मिळालं? आयुष्य खातेवाल्यांनी बसवले. अच्छा. तर वन विभागाने जे बसवलेलं आहे, वन विभागाच्या ज्या कर्मचारी आहेत ते आपल्या सोबत आहेत. हे जे सौर कुंपण आहे हे आपण कशा पद्धतीने बसवले, याच्यासाठीचा येणारा खर्च आणि एकूणच हे कार्यान्वित कसं होतं? माननीय उपवन संरक्षक जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कुंपण बसवलेलं आहे. याला वन विभागातर्फे 75% अनुदान आहे. जे लाभार्थी आहेत त्यांनी 7,500 रुपये त्याचे भरायचे आहेत. 25% त्याच्यामध्ये आपण त्यांना सोलरची बॅटरी, त्याच्यानंतर हे झटका मशीन, सोलरचं किट, त्याच्यानंतर फायबर पोल, तार, जॉईनर, स्क्रू इत्यादी सर्व वस्तू ज्या लागत आहेत त्या सर्व आपण त्यांना पुरवतो. तर आपण बिबट मानव जो संघर्ष म्हणतो याच्यामध्ये हा तर मावशी सांगतायत की यांच्या इथून कुत्रे असतील, पशुधन असतील असे जे हल्ले आहेत हे होतात आणि हे टाळण्यासाठी आता कोणता पर्याय शोधावा यासाठी हे जे सौर कुंपण आहे हे उपयोगी ठरताना दिसतंय. सौर कुंपणमुळे जे बिबट्या घराच्या दिशेने येतात त्यांना अशा पद्धतीने झटका बसल्यानंतर तो बिबट्या पुन्हा फिरकतही नाही असे देखील अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये हा संघर्ष थोपवण्यासाठी हे सौर कुंपण उपयोगी पडेल असं दिसतंय. अविनाश पवार, NDTV मराठी,